तर बघा, लहान मुलं असो किंवा मोठी असो, सगळ्यांसाठी खाण्याला ही एकदम छान असा. नमस्कार, मी प्रमिला जांभळे. तर आज मी बनवते जांभूळ जाम. तर ही जाम कितीही दिवस राहतोय. तर बघा, शेतातनं ताजी ताजी फ्रेश अशी जांभळं आणलेली आहे ती. तर ही ह्याला मी धुवून घेते. तर ह्या पाण्यामध्ये मी जांभळं टाकून घेतलेली ती. आता एका प्लेटमध्ये काढून घेते याला. तर जांभळं मी छान अशी पुसून पण घेतलेली आहे ती. तर आपण आता ह्याला कट करून घेऊया. हे पुढचं थोडंसं काढायचं आहे. तर ह्या जांभळाचा असा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. जेवढं वरची साल आहे का, ती साल काढायची आणि बिया आपल्याला टाकून द्यायचे त्या. तर बघा, ही सगळा गर मी काढून घेतलेला आहे, बिया वेगळीकडे केल्या त्या. तर ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी ती बिया पण उपयोगी आहेत त्या, उन्हात वाळवून पावडर करून खाण्यासाठी. पण आमच्या घरात शुगरवाला असं कोणी नाही, म्हणून मी ह्याच्या बिया टाकून दिलेल्या आहेत. तर आता ही छान अशी बारीक पेस्ट करायची ह्याला मला. पण ह्यात मी पाणी दूध असं काही वापरणार नाही, फक्त असंच जांभळ फिरवणार आहे. तर बघा, छान अशी बारीक अशी ह्याची मी पेस्ट करून घेतली. तर ह्यात पाणी दूध अजिबात काही वापरलेलं नाही. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्या कढईमध्ये सगळं मिश्रण टाकून घेते मी. तर बघा, हे सगळं वाटण मी ह्यात टाकून घेतलेलं आहे. जेवढं आपलं पेस्ट झालेली आहे तेवढी साखर पण घेतलेली आहे. तर साखर आणि खालचा जांभळाचा ज्यूस जे केलेला आहे ते सगळं टाकून घेतलेला आहे. तर आता बघा, ह्या साखरेचंच पाणी होतंय आपलं छान असं. आता ही साखरेचं पाणी पूर्ण आटवू द्यायचं आहे. तोपर्यंत 10 ते 15 मिनिटं गॅस असंच चालू ठेवायचं. तर बघा, साखर टाकल्यावर भरपूर असं पाणी झालं. आता पाणी आटत आलेलं आहे. अजून थोड्या वेळ पूर्ण पाणी आटवून घेणार आहे. आता मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्या अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेते ह्यात. अजून 5 मिनिटं आता मी ह्याला अजून आटवून घेणार आहे. घट्ट असं झालं पाहिजे, जास्त पण पातळ नको आपल्याला. तर बघा, आता मी गॅस बंद करते. की आता थोडंसं पातळ वाटते तुम्हाला, पण थंड झाल्यानंतर एकदम घट्ट असं होतंय. तर मी आता गॅस पण बंद केलेला आहे आणि थंड करण्यासाठी आता मी एक 10 मिनिटं असं ठेवणार आहे एका प्लेटमध्ये काढून. तर छान असा जाम तयार झालेला आहे. तर इथे मी 2 ब्रेड घेतलेले आहेत. त्या ब्रेडला आता जाम लावून घेणार आहे. तर बघा, लहान मुलं असो किंवा मोठी असो, सगळ्यांसाठी खाण्याला ही एकदम छान असा. तर ही जांभळाचा जाम छान असा मी मस्तपैकी बनवलेला आहे. ह्याला ब्रेडला लावून पण घेतलेला आहे. तर आता ह्याच्यावर मी दुसरा ब्रेड असाच ठेवलेला आहे. तर छान असा मस्तपैकी जांभळाचा जाम मी बनवून घेतलेला आहे. तर तुम्हीही कधी बनवला नसेल तर, उन्हाळ्याच्या सीझन मध्ये जांभळं असते ती, नंतर जांभूळ नसते. त्याच्यामुळे तुम्हीही बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.